जय महाराष्ट्र मित्रांनो. तर महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीमध्ये 493 जागांसाठी इथं त्यांनी भरती काढलेली आहे. ज्यांचं BE टेक झालंय सिव्हिलमधून, ज्यांच्याकडे CE आहे, ICWA ची पदवी आहे, ज्यांचं BCom झालेलं आहे, MSCIT झालेलं आहे, असे सगळे विद्यार्थी इथे अप्लाय करू शकतात. शेवटची तारीख 2 मे 2025 असणार आहे आणि फॉर्म भरायला आजपासून ॲक्सेप्ट केलं जाणार आहे. इथे बघू शकणार तुम्ही, इथे फॉर्म ॲक्सेप्ट करायला सुरू झालेले आहेत. याच्या अगोदर जी ॲडव्हर्टिजमेंट होती त्याच्यामध्ये डिटेल त्यांनी दिलं नव्हतं आणि त्याच्यामध्ये चेंजेस करून त्यांनी जागा या ठिकाणी 493 केलेली आहे. तर सविस्तर जाहिरात मी इथं समजून सांगतोय. अप्लाय करायचं ते देखील आपण पाहणार आहोत. कोणते कोणते या ठिकाणी एज्युकेशन लागणार आहे सगळी सविस्तर माहिती इथे पाहणार आहोत. चला तर बघूया डिटेलमध्ये. तर हे त्यांचं शुद्धीपत्रक आहे. तर इथे बघू शकतात की ऑनलाईन या ठिकाणी ॲप्लिकेशन घेतले जात आहे. तर टोटल 10 पद असणार आहेत. तर 10 पोस्ट असणार आहेत तिथं. तर 10 पोस्टसाठी इथे डायरेक्ट रिक्रुटमेंट असणार आहे. जसं की एक्झिक्युटिव्ह इंजिनियर सिव्हिल झालं, त्याच्यानंतर ॲडिशनल एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आहे, डेप्युटी इंजिनियर आहे, त्याच्यानंतर असिस्टंट इंजिनियर सिव्हिल, म्हणजे ज्यांचं BE टेक झाले सिव्हिलमधून ते अप्लाय करू शकतात. आता इथे बघू शकतात की फायनान्स अकाउंट ह्याच्यासाठी काय पाहिजे, तर CA चार्टर्ड अकाउंट किंवा ICWA ची पदवी पाहिजे, ते अप्लाय करू शकतात. त्याच्यानंतर इथे बघू शकतात की फायनान्स अकाउंटसाठी कुठल्या ह्याच्यासाठी BCom लागतं, कॉमर्स आणि MSCIT असेल तरी तुम्ही इथे अप्लाय करू शकता. तर 12 एप्रिलपासून फॉर्म ॲक्सेप्ट करायला सुरू झाले होते, परंतु त्यांची लिंक ओपन झाली नव्हती. तर काल म्हणजे 13 एप्रिलपासून फॉर्म ॲक्सेप्ट करायला सुरू झालेले आहेत आणि शेवटची तारीख 2 मे 2025 रात्री 12 वाजेपर्यंत तुम्ही हा फॉर्म अप्लाय करू शकतात. तुमची एक्झाम मे किंवा जून 2025 मध्ये होऊ शकते. ही तुमची ऑफिशियल वेबसाईट असणार आहे, ज्याच्यावरती आपल्याला जाऊन फॉर्म अप्लाय करायचा, ज्याची लिंक डायरेक्टली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इथे तुम्हाला प्रोव्हाइड करून देतोय आणि आपल्याला हा फॉर्म ऑनलाईन पद्धतीने इथे अप्लाय करून द्यायचं. सगळी इन्फॉर्मेशन जसं की फोटो झालं, सिग्नेचर झालं, हे सगळी रिलेव्हंट इन्फॉर्मेशन इथे आपल्याला अपलोड करायचं. सगळं स्टेप बाय स्टेप या ठिकाणी मी तुम्हाला समजावून सांगत आहे. ओके. फीच्या बाबतीमध्ये बघायचं झालं तर खुल्या प्रवर्गासाठी 600 रुपये, मागासवर्गीय असतील त्यांच्यासाठी 300 रुपये तुम्हाला इतकं फी पेमेंट करायचं आहे. ओके. तर डिटेल यांनी ज्या काय पोस्ट 10 दिल्या होत्या त्याच्यामध्ये किती किती वॅकन्सी भरल्या जाणार आहेत त्यामध्ये भरपूर त्यांनी करेक्शन्स केलेले आहेत. तर जाहिरातीची लिंक आणि फॉर्म भरायची लिंक दोन्ही इथे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला इथे अटॅच करून देत आहे. जसं की सुपरिटेंडिंग इंजिनियर सिव्हिल झालं, ज्याच्यासाठी 2 वॅकन्सी राहतील, ST साठी एक, विजेसाठी एक. ज्या पदाला तुम्ही अप्लाय करताय त्याच्यावेळेस इथे तुम्हाला कास्ट कॅटेगरी वाईज इथं सीट एकदा पाहून तुम्हाला घ्यायचे आहेत. असं त्या ठिकाणी डिटेल स्ट्रक्चर असणार आहे. प्रत्येक पदासाठी शिक्षण वेगवेगळं लागणार आहे. तो काय एक्सपिरियन्स आहे तो सगळी इन्फॉर्मेशन या ठिकाणी वेगवेगळी लागणार आहे. तुम्हाला जाहिरातीचं काळजीपूर्वक वाचन करणं गरजेचं आहे. तर प्रत्येक पदासाठी त्यांनी वेगवेगळे PDF बनवलेले, जसं की 10 पदं भरली जाणार आणि 10 पदांसाठी 493 जागा इथे भरल्या जाणार. तर एक मी PDF या ठिकाणी समजावून सांगतो. तर जसं की निम्नस्तर लिपिक म्हणजेच लोअर डिव्हिजनल क्लर्कसाठी इथे वॅकन्सीज टोटल दिलेले आहेत. आता इथे बघू शकतात की टोटल 260 पदं इथे भरली जाणार. तर 260 पदांपैकी मागास प्रवर्ग याच्यासाठी किती जागा भरल्या जाणार आहे, कास्ट रिझर्वेशन आहे याच्यासाठी किती पदं भरली जाणार आहे, ते सगळं तुम्हाला डिटेलमध्ये दिलेलं आहे. जसं की वेतन दिलेलं आहे, त्याच्यानंतर तुमचं शिक्षण काय लागतं, BCom आणि MSCIT झालेलं पाहिजे असं त्यांनी इथे डिटेलमध्ये दिलेलं आहे. कमीत कमी 18 वर्ष पूर्ण पाहिजे. वयाच्या 38 वर्षापर्यंत तुम्ही हा फॉर्म अप्लाय करू शकतात. सगळी सविस्तर माहिती इथे त्यांनी दिलेली आहे. ओके. सिलेबससुद्धा देऊन टाकलेला आहे. जसं की आता प्रोफेशनल नॉलेज 50 प्रश्न 110 गुणांसाठी असं सविस्तर माहिती दिलेली आहे. प्रत्येक पदासाठी शिक्षण वेगवेगळं इथे लागणार आहे. तर सविस्तर आपल्याला प्रत्येक जाहिरातीचं, प्रत्येक पदाचं जी काय PDF त्यांनी प्रोव्हाइड केलेली आहे त्या प्रत्येक PDFचं इथे काळजीपूर्वक वाचन करायचे. ही सगळी PDF मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला देऊन टाकतोय आणि त्याचं काळजीपूर्वक वाचन करायचं आहे आणि अप्लाय करायचं सुरू झालेलं आहे कालपासून. त्याच्यानंतर सगळ्यात पहिलं आपल्याला डेटवरती एकदा नजर द्यायची आहे. तुम्ही लास्ट प्रिंटिंगचं जे ॲप्लिकेशन आहे त्याची डेट आहे 17 मे. ऑनलाईन फीचं पेमेंट 2 मेपर्यंत करू शकता. तुमची एक्झाम मे किंवा जूनमध्ये होऊ शकते. नवीन रजिस्ट्रेशनसाठी क्लिक केअर फॉर न्यू रजिस्ट्रेशनवरती क्लिक करायचं आहे. तुमचं नाव, वडिलांचं नाव, आडनाव, त्याच्यानं संपूर्ण नाव या ठिकाणी ॲटोमॅटिकली येतं. मोबाईल नंबर या ठिकाणी रिपीट करायचा आहे. ईमेल ID टाकून इथे कॅप्चा कोड टाकून सेव्ह नेक्स्ट बटनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला फोटो सिग्नेचर अपलोड करायचे आहे. सगळे आपले एज्युकेशन डिटेल्स भरायचे आहेत. फॉर्म प्रिव्ह्यू करायचा आहे. सगळे एज्युकेशन क्वालिफिकेशन इथे अपडेट करायचे. 10वी पासून तुमचे ग्रॅज्युएशन, तुमची कोणती कोणती पदवी घेतलेले सगळे डॉक्युमेंट आपल्याला अपलोड करायचे आणि फीचं पेमेंट इथे करून घ्यायचं आहे. तरी चांगली संधी आहे. ज्यांचं BE टेक झाले सिव्हिलमधून, ज्यांच्याकडे लॉची पदवी आहे, CE आहे, ICWA ची पदवी आहे ते अप्लाय करू शकतात. ज्यांचं BCom झालं, ज्यांनी MSCIT केलेलं आहे असे सगळे विद्यार्थी इथे वेगवेगळ्या विविध पदांना अप्लाय करू शकतात. महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ त्यांना शेअर करा ज्यांना या ठिकाणी गरज आहे जॉबची आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.